आई काय रे, काय हवंय? नाही, मगाशी मी पोलिसांसमोर काही बोललो नाही. तो अपघात नव्हता. अरे काय काय सांगतोयस काय? ते खरं काय घडलं ते फक्त तुलाच सांगतोय. प्लीज एवढ्यात मला सांगू नकोस. नाही बोलणार. सांग नक्की काय घडलं? मला जाणून बुजून मारण्याचा प्रयत्न होता. म्हणजे मी व्यवस्थित चालत जात होतो. येणारं जाणं वाहनांचं वाहन सुद्धा मला होतं. ती गाडी नेम धरून माझ्या अंगावर आली. याचा अर्थ मला मारण्याचाच त्यांचा डाव होता. याचा अर्थ मुद्दाम कुणीतरी ठरवून? येस, कुठेतरी मुद्दाम ठरवून जाणून बुजून मारण्याचा प्रयत्न करतोय मला. साहेब, थोडे पैसे मिळाले असते बरं झालं असतं. मोठ्या तोंडारी पैसे मागतोस? अरे काम नीट करत चल. तुझ्यावर सोपवलेलं काम तू केलंस पण अर्धवट. आणि अर्धवट काम हे काम न करण्यापेक्षा वाईट असतं. सॉरी, अंदाज चुकला थोडक्यात. ठीक आहे, तुला अजून एक संधी देतो मी. पण या वेळेला काम पूर्ण झालं पाहिजे. निश्चिंत राहा साहेब, तुम्ही या वेळेला व्यवस्थित प्लॅनिंग करून काम फत्ते करूनच दाखवणार. त्याचं मोजायलाही श्वास उरणार नाही त्याच्याकडे साहेब. शब्द आहे आपला. दिवाकर साहेब, मी बोलतोय. हा अरुणराव, बोला बोला. काय म्हणताय? काय ठीक आहे सगळं, तुम्ही बोला. पैशाचं काम कुठपर्यंत आलं? तुम्हालाच घाई होती म्हणून विचारतोय. हां, घाई आहे पण काय अरुणराव, आता परत पैसे उभे करायचे म्हणजे बघतो मी 2-1 दिवसात काहीतरी करतो. हां ठीक आहे, वाट बघतो तुमच्या फोनची. हां. ताई आत्या, कशी एकटी अंधारात का बसली आहेस? काय झालं ग आत्या? अगं आत्या, पण तुम्ही परत कधी येता लंडनहून? अच्छा, हा. काय पप्पा, छोटीशी तर लिस्ट आहे. तुम्ही पण ना अलीकडे फार कंजूस व्हायला लागला तर तुम्ही. नाही, माझ्या वस्तू राहू द्या, त्यातल्या बऱ्याचशा विनीच्या आहेत ना, मग ती भडकेल. नाही हो पप्पा. पप्पा एक काम करूया, मी विनीशी बोलते आणि तिला सांगते मी तुम्हाला फोन करायला. ठीक आहे? बरं, तुम्ही काळजी घ्या, नंतर बोलूया आपण. ओके, ठेवू? बरं, बाय बाय. काय झालं? काही नाही, त्या अरुणरावांचा परत फोन आला होता पैशासाठी. परत? हां. दिवाकर, तुम्हाला असं नाही वाटत हे अरुणराव पैशासाठी जरा घाईच करताय? नाही म्हणजे आपले 50 लाख रुपये त्यांच्याकडे आहेत हो.
आता ते आपण परत मागतोय तर त्याच्यासाठी आधी 1.5 लाख रुपये त्यांना द्यायचे. मला काहीच कळत नाही. हे बघ मेघना, आपले पैसे त्यांनी कुठेतरी इन्व्हेस्ट केलेत आणि चांगल्या रेटनी आपल्याला त्याचं व्याज मिळतं. आता आपण अचानक हे पैसे काढून घेतो म्हटल्यानंतर त्या माणसाचं नुकसान नाही का होणार? तेव्हा त्याला तर व्याजाचा डिफरन्स द्यायचा आणि उरलेलं व्याज आणि आपली मूळ रक्कम परत घ्यायची. कळलं? काय हो, तुम्ही पैशाची व्यवस्था कशी करणार आहात? तेच तर कळत नाही ना मला. नुकतेच विनी करता 2 लाख रुपये काढलेत आपण. मेघना, मी काय म्हणतो, तुझ्या पप्पांना विचारतेस का की थोड्या दिवसाकरता? पप्पा ना? नाही हं दिवाकर, अजिबात नाही. मला नाही आवडणार ते. अगं पण का? का काय? एवढे गडगंज श्रीमंत सरदेसाई आणि ते आपल्या व्याहींकडे 1.5 लाख रुपये मागणार? सॉरी हं, माझ्या स्टेटसला नाही शोभत ते. तेही ठीक आहे म्हणा. हे बघ, माझं काही डोकं आता चालत नाही. तुझं काही चालत असेल तर पहा. दिवाकर, तुम्ही काळजी करू नका. मी बघते, काहीतरी पैशाची व्यवस्था होईल. खरंच मी करते काहीतरी. डोंट वरी. हे बघ मेघना, पण जे काही करशील ना ते सांभाळून आणि जपून कर. नाही, पैशांसाठी मला नाती तोडायची नाहीयेत. कळलं? कळलं. नका काळजी करू. मी म्हटलं ना पैशाची व्यवस्था होईल. ठीक आहे, मी आलोच 5 मिनिटात. हॅलो. हा पूर्णिमा बोल. क्लायंटनी चेक परत पाठवला का? तू अमाऊंट नीट भरली नव्हतीस. पूर्णिमा, किती इररेस्पॉन्सिबल आहेस ग तू. एवढं छोटं काम पण तुला येत नाही का? आता उगाच आर्ग्यू करू नकोस. एक काम कर, माझ्या राईट ड्रॉअरमध्ये काही चेक्स आहेत, ब्लँक चेक्स मी सही केलेले. त्यातला एक घे, नीट अमाऊंट भर आणि ताबडतोब त्या क्लायंटकडे पाठव. पूर्णिमा, अगं एमर्जन्सीसाठी प्रत्येकाचे सही केलेले काही ब्लँक चेक्स आपल्याकडे असतात. आता हे सगळ्यांना सांगत फिरू नकोस, पण हे तुला माहिती असायला हवं ना. तू सेक्रेटरी आहेस ना. बरं आता चल, जास्त बोलू नकोस. जे सांगितलं तेवढं कर. उद्या भेटू आपण. बाय. अगं एमर्जन्सीसाठी प्रत्येकाचे सही केलेले काही ब्लँक चेक्स आपल्याकडे असतात. प्रत्येकाचे सही केलेले काही ब्लँक चेक्स आपल्याकडे असतात. ब्लँक चेक्स आपल्याकडे असतात. हे बघ, तू म्हणतोस तुझा कोणावर संशय नाही म्हणून, मला काही ते पटत नाहीये. अरे तू इतका व्यवस्थित वागणारा माणूस, तू रस्त्यावर असं केअरलेसली चालणं शक्यच नाहीये. जयंता, तू ना शंका पेटेपर्यंत गप्प बसणार नाहीस. अरे बाबा, ते तर माझं कामच आहे. आणि त्यात तू तर माझा मित्र आहेस, तेव्हा आता माझ्यावर दुप्पट जबाबदारी आहे. बट द थिंग इज, यू शुड कॉपरेट. ठीक आहे. त्या दिवशी त्या गाडीनं मला मुद्दा म्हणून सोडवलं. ड्रायव्हरनं नेम धरून गाडी माझ्या अंगावर आणली. मला वाटलंच होतं असं काहीतरी असेल म्हणून. पण तू सुद्धा एक एक गोष्टी नीट आठवून ठेव आणि सगळी डिटेल्स मला सांग. नक्की सांगेन, पण एक गोष्ट प्लीज माझ्यासाठी कर. ही गोष्ट मुक्ताला किंवा सागरला सांगू नको. लहान आहेत 2 जण अजून. ही गोष्ट फक्त तुला आणि माझ्या ताईला सांगितली. दॅट्स ऑल. ठीक आहे, नाही सांगत कोणाला. पण ज्याने कोणी तुला मारण्याचा प्रयत्न केलाय ना, तो दुसऱ्यांदा परत हाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ठीक आहे, मी तुझ्यासाठी खास सिक्युरिटीची सोय करतो. थँक्स यार. नाही, त्याची गरजच आहे. आणि दुसरं म्हणजे तुझ्या जीवावर हा जो कोण माणूस उठलाय ना, त्याला शोधून काढायलाच हवं. मला सांग, तुझा कोणावर संशय आहे? संशयच नाही. बघ, मी मुद्दामून कोणाचं वाईट व्हावं म्हणून काही केलं नाही. अर्थात माझ्या नकळत अनाहूतपणे जर कोणाच्या बाबतीत काही घडलं असेल तर मला काही आठवत नाही. तुझा कोण हितचिंतक आहे ना, तो आता शोधून काढतोच. ओके, चल निघतो.
काय आता मला सगळं अस्पष्ट दिसतंय. स्पष्ट काही चित्र आठवत नाहीये, पण ज्या क्षणी ते चित्र स्पष्ट होईल त्या क्षणी तो माणूस संपलेला असेल, हे निश्चित. विनी विनी अगं सोड. काय चाललंय काय हे? अगं तुला काही झालं असतं म्हणजे? विनी अगं एक वाईट अनुभव आला म्हणजे सगळं संपलं का ग? असे अनेक बरे वाईट अनुभव येत असतात, ठेचा खाव्या लागतात, तेव्हा कुठे जाऊन यश मिळतं. अगं धडपडल्याशिवाय योग्य दिशा दिसत नाही विनी, आणि माणूस शहाणाही होत नाही. काकू तू म्हणतेस ते मला कळतंय ग, पण जेव्हा कधी मी काही नवीन करायचा प्रयत्न केलाय, त्यासाठी ढोर मेहनत घेतली, तेव्हा माझ्या आधी फक्त अपयशच आलंय. मला हे सगळं नकोसं झालंय काकू. मला माझा जीवच नकोसा झालाय. विनी नाही विनी, असं नाही बोलायचं. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस. पुन्हा कधी हे असले शब्द तोंडातून सुद्धा बाहेर काढायचे नाही. विनी स्वतःवर विश्वास ठेव. 2 माणसांचा वाईट अनुभव आला म्हणून जगातली सगळी माणसं वाईट नसतात. डोळे उघडे ठेव, नीट विचार कर. माझी खात्री आहे तुला नक्की यश मिळेल. थँक्यू काकू. ताई, काय रे? अगं तू पेंगतीयस, जा बाहेर जाऊन झोप ना जरा. नको असू देत रे. अरे काही नाही, तू एवढी थकली, जा बाहेर, डॉक्टर नर्सेस आहेत तिथे, जा तू. नक्की जाऊ. हो जा. मग काही लागलं तर मला हाक मार. बोलली मी तुझा, जा पड जरा. आज पप्पांची कंडिशन पुष्कळ बरी होती ना रे. चांगले चालत बोलतही होते. आणि एक बरं झालं की त्यांनी सांगितलं की त्यांचा कुणावरच संशय नाहीये. हा एक अपघातच होता. बाकी काही नाही ग, पण मनात नाही ते विचार येतात आणि त्यामुळे खूप त्रास होतो. त्रास? मला विचार. सागर, मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना. एकतर पप्पांची कंडिशन खूप नाजूक होती आणि त्यात त्यांना कोणीतरी मुद्दामून मारण्याचा प्रयत्न केला असेल अशी शंका. कसला विचार करतोय सागर? नाही, काही नाही. बोल ना.
मनात बरेच विचार असतात ग, पण आय एम सॉरी सागर. का? आपलं लग्न झाल्यापासून आयुष्यात फक्त टेन्शनच आले ना रे. मुक्ता, तुला मी किती वेळा सांगितलंय, डोंट ब्लेम युअरसेल्फ. मी खूप खुश आहे तुझ्या बरोबर. आय मीन इट. तू खूप दमलीस का? थोडीशी. का रे? नाही, काही नाही. सांग ना. नाही, मनात आलं होतं की आपण दोघे कुठेतरी लॉंग ड्राईव्हवर गेलो असतो. आत्ता? लॉंग ड्राईव्हवर आत्ताच जातात ना? चल ना, जाऊया. मस्त शांत वातावरण आहे, छान म्युझिक ऐकत, गप्पा मारत, लांब कुठेतरी. चल. एक मिनिट. हॅलो. हॅलो, हॉस्पिटलमध्ये गोवर्धन प्रभूंची तब्येत खूप क्रिटिकल झाली आहे. तुम्ही लगेच येऊ शकाल का? सागर, काय झालं? गुड इव्हनिंग डॉक्टर.